नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत संख्या आणि संख्या पद्धती याच्यावरती आधारित परीक्षेला विचारलेले वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स किंवा संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये नेमकं कशा प्रकारच्या संख्या असतात, कोणत्या संख्या असतात, वेगवेगळ्या त्यांचे डिव्हिजन्स कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. जोडमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या या असतात आणि त्या संख्यावरती आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. ते जर संख्या तुम्हाला समजली नाही, बेसिक्स त्याचं नॉलेज समजलं नाही तर पुढं काहीच येणार नाही. आपण काय करणार आहोत सध्या आता स्टार्टिंगला त्या बेसिक, त्या संख्या आणि संख्या पद्धतीचं बेसिक किंवा त्याचं मेन गोष्ट समजून घेणार आहोत आणि ते समजल्यानंतर आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, आता बघूया. पहिला म्हणजे पहिली PPT त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. बघा आता महत्त्वाचे मुद्दे बघा. संख्या आणि स्थानिक किंमत हे तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. संख्या म्हणजे काय, स्थानिक किंमत म्हणजे काय, कसं असतं किंवा काय असते. बघा, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक आणि असे डॅश 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 अशा स्थानावरून ठरते. याचा अर्थ काय माहिती आहे का मित्रांनो? सरळ गोष्ट आहे. समजा 593 ही संख्या लिहिली, सपोज हा अंक कोणता मित्रांनो, ह्याला म्हणतो आपण एकक स्थान. ह्याला काय म्हणतो आपण? एकक स्थान. हे कोणतं आहे मित्रांनो? हे आहे दशक स्थान. ठीक आहे, आणि हे आहे शतक स्थान. ठीक आहे, शतक स्थान. आता एकक स्थानाच्या इंग्लिशमध्ये म्हणतात युनिट प्लेस, टेन्स प्लेस आणि 100 प्लेस. म्हणजे एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान. तर शतक स्थानाला, शतक म्हणजे काय मित्रांनो? 100. म्हणजे ह्या संख्येला तुम्हाला काय करावं लागेल? 5 गुणिले 100. तर ह्या संख्येची व्हॅल्यू आली, किंमत आली 500. दशक स्थान म्हणजे काय मित्रांनो? दशक म्हणजे 10. 9 गुणिले 10 ह्याची किंमत आली मित्रांनो 90. काय आली किंमत? 90. आणि एकक म्हणजे काय? 1 म्हणजे 3 गुणिले 1 ह्याची किंमत आली 3. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, बघा 10 पटींनी किंमत कमी होत जाणारी संख्येतील डावीकडून उजवीकडचे स्थान. म्हणजे बघा, कधीही तुम्ही कोणती संख्या लिहिली ना, आपण उजव्या सेटनं मोजत मोजत डावीकडे येतो. बरोबर. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि 10 कोटी. म्हणजे एखादी संख्या आहे समजा, बघा म्हणजे एक, बघा हे असं 10 कोटी, 00 काढले मी सगळे. बघा 10 कोटी, 10 कोटी आहेत का रे हे? येस, 10 कोटी आहेत. किती शून्य आहेत मित्रांनो 10 कोटीवर? म्हणजे 10 कोटीमध्ये एकावर शून्य किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. एकावर 8 शून्य, 10 कोटी. एकावर 7 शून्य म्हणजे 1 शून्य कमी केलं ते होणार 1 कोटी. बरोबर, 1 शून्य कमी केलं मग 1 2 3 4 5 6 7. अशा प्रकारे तुम्हाला माहीत पाहिजे. आता समजा तुम्हाला ह्याचं किंमत काढायची, तुम्ही काय करणार? हा इथं जो अंक आहे त्याला लाखाने गुणणार आहात, लाखाने गुणणार आहात. इथे जो अंक आहे त्याला तुम्ही 10,000ने गुणणार आहात. इथं जो अंक आहे तुम्ही त्याला 1000ने गुणणार आहात. अशा प्रकारे संख्या आपल्याला दिलेल्या असतात. तर लक्षात घ्या, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची एक विशिष्ट स्थानिक किंमत असते मित्रांनो. ती स्थानिक किंमत तुम्हाला जर माहीत असेल तर परीक्षेमध्ये तुम्हाला असं रेंडमली कोणताही आकार देतात. समजा एक्झाम्पल 24 50 17 1 या वरील संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत सांगा किंवा काढा, असा प्रश्न येईल. मग तुम्ही काय करणार बघा, 1 2 3 4 5. बरोबर, म्हणजे 5 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 5 गुणिले 10,000. उत्तर आलं तुमचं 50,000. म्हणजे मित्रांनो 5 ची किंमत किती आहे? स्थानिक किंमत 50,000 आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे, पुढे बघूया मित्रांनो. संख्या, त्याच्यामध्ये मित्रांनो सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे आपल्याला थोडं इन डिटेल बघायचं आहे. दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे, चला आता बघा. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. लक्षात घ्या मित्रांनो, एखादी संख्या असेल त्या संख्येला जर 2ने निशेष भाग गेला, निशेष म्हणजे याचा अर्थ भागाकार केल्यानंतर बाकी शून्य उरते. भागाकार केल्यानंतर बाकी शून्य उरली पाहिजे आणि बाकी शून्य उरली पाहिजे, हा एक क्रायटेरिया असतो. आणि अजून एक क्रायटेरिया काय असतो किंवा अजून एक कसं आपण हे करू शकतो, सांगू शकतो, ज्या समसंख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो. समसंख्या कसं ओळखायची मित्रांनो? त्या संख्येला 2ने निशेष भाग तर गेलाच पाहिजे, बाकी शून्य उरली पाहिजे, बाकी शून्य सोडून कोणतीही नसावी. बरोबर, ही एक कन्सेप्ट आहे. दुसरी कन्सेप्ट काय माहिती का? या संख्येच्या एकक स्थानी मित्रांनो 0 2 4 6 आणि 8 यांच्या एकक स्थानी हे 5 अंक, ह्या 5 पैकी कोणताही एखादा अंक कंपल्सरी पाहिजे. या 5 पैकी कोणताही एखादा अंक कंपल्सरी पाहिजे. त्याला म्हणतो आपण समसंख्या. त्याला म्हणतो आपण समसंख्या. ठीक आहे, ज्या संख्येला 2ने भागले जाते असता बाकी 1 उरते
ती विषम संख्या असते. बघा, ज्या संख्येला 2 ने भागाकार केल्यानंतर बाकी 1 उरते त्याला म्हणतो आपण विषम संख्या. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. बघा, हे काय झालं, हे झालं समसंख्येचं. विषम संख्येचं 1, 3, 5, 7, 9 याच्यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर आपण त्याला काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. आता समसंख्याचं एक्झाम्पल बघूया, उदाहरण बघूया. त्यांनी काय सांगितलं बघा, 22. 22 ला 2 ने भागाकार करा, बे एक बे, बे एक बे, 11. बाकी किती उरले मित्रांनो, म्हणजे भागाकार केल्यानंतर बाकी म्हणजे उत्तराला 11, बाकी उरली 0. बाकी 0 उरली. म्हणजे एकक स्थानी कोणता मित्रांनो, 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता तरी अंक असावा, त्याला म्हणतो आपण समसंख्या. आणि समजा आता 23 घेऊया. 23 म्हणजे काय, एकक स्थानी काय मित्रांनो, 1, 3, 5, 7 आणि 9. 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक आहेत. एकक स्थानी 3 आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, एकक स्थानी 3 आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे विषम संख्या आहे. आणि भागाकार करा, 23 भागिले जर 2 केलं, बघा, बे एक बे, खाली उरले 0, वरून घेतला 3, बे एक बे, 3तनं 2 गेला, खाली उरला 1. काय सांगितलं त्यांनी बघा, जर आपण कोणत्याही संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरली का 1, तर त्या संख्येला म्हणजे 23 ही संख्या, ती संख्या म्हणजे कोणती, 23 संख्या आहे, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. विषम संख्या म्हणतो. बघा पुढं, एकाहून मोठ्या अशाच्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही, बरोबर, ती संख्या म्हणजे मूळ संख्या. आता पुढची कन्सेप्ट काय मित्रांनो, मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय माहिती का, अशी संख्या त्या संख्येला फक्त 1 ने भाग जातो आणि त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो स्वतः. आता जगामध्ये मित्रांनो 1 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या आहेत, सगळ्या संख्येला 1 ने कंपल्सरी भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय, फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जाणे, त्याला म्हणतो आपण मूळ संख्या. किंवा त्या संख्येचे अवयव पडत नाहीत त्याला म्हणतो मूळ संख्या. बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 तुम्हाला दिसतेत का रे, हे तुम्हाला 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 कोणत्याही पाढ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. याचा अर्थ त्याला कशानेही भाग जात नाही, त्याचं मल्टिपल कोणी नाहीये, म्हणजे याचा अर्थ मित्रांनो त्याला कशानंच भाग जात नाही, म्हणून ती काय मूळ संख्या आहे. किंवा त्याचे अवयव पडत नाही, सोप्या भाषेमध्ये अवयव पडत नाही. समजा तुम्ही उदाहरणार्थ 9 घ्या, 9चे अवयव काय रे, 9 गुणिले 1. अजून एक अवयव काय आहे, 3 गुणिले 3. म्हणजे काय, ह्याला 9 ने पण भाग जातो, ह्याला 3 ने पण भाग जातो. याचा अर्थ ह्याचे फॅक्टर 9 आणि 3 आहेत. याचा अर्थ मित्रांनो ही मूळ संख्या होऊ शकते का, नाहीये, त्यामुळेच त्यांनी इथं दिलेलं नाहीये. मूळ संख्या म्हणजे त्याच संख्येनं त्याच संख्येला भाग जातो, परत त्याचे फॅक्टर किंवा अवयव पडत नाहीत. ठीक आहे. ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. बघा काय दिलं आपल्याला, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. ज्या मूळ नाही त्या कोण आहेत, त्या संयुक्त आहेत. उदाहरणार्थ मित्रांनो 4, 6, 8, 9, 10. बघा आता इथं 4 कोण आहे, सम आहे, 6 सम आहे, 8 सम आहे, 10 सम आहे. 9 कोण आहे रे, विषम. 9 कोण आहे, विषम आहे. आणि 4, 6, 8, 10 समसंख्या आहेत. मग आपल्याला काय विचारलं बरं, संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत, म्हणजे मूळ संख्या नसलेल्या संख्या, त्या ज्या संख्या मूळ नाही आहेत त्या सगळ्यांना संख्यांना काय म्हणतो आपण, संयुक्त म्हणतो. मग त्याच्यामध्ये सम पण येणार, विषम पण येणार. आता विषम 9 आहे, विषम 15 आहे, मग 15 मूळ संयुक्त संख्या होऊ शकते का, यस होऊ शकते. का बरं, कारण 15ला भाग जातो. त्यांचं म्हणणं काय आहे, मूळ संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्या यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. याचा अर्थ 2 पण संयुक्त आहे, 4 संयुक्त आहे, 6 संयुक्त आहे, 7 नाहीये. का बरं, संयुक्त मूळ 7 मूळ आहे ना, मग संयुक्त नाहीये. 8 संयुक्त आहे, 9 संयुक्त आहे, 9 विषम आहे, काय प्रॉब्लेम आहे. 9 विषम जरी असली तरी 9ला भाग जातो ना, त्यामुळे 9 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. ठीक आहे. 1 ही मूळ संख्या नाही, लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट, म्हणजे एकदम इम्पॉर्टंट. ह्याला अंडरलाईन करा, लक्षात ठेवा, पाठ करा, काही करा. 1 ही मूळ संख्या नाही. पहिली मूळ संख्या मित्रांनो 2 आहे. बघा पहिली मूळ संख्या 2 आहे, 1 मूळ संख्या नाही. तसेच ती संयुक्त संख्याही नाही. बरं 1 मूळ नाही, जाऊ द्या, ठीक आहे बाबा. मग संयुक्त आहे का, नाहीये. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मूळ नाहीयेत त्या संख्या संयुक्त असतात. मग तुम्ही म्हणताल 1 मूळ नाहीये, बरं ठीक आहे, मग ज्या संख्या मूळ नाहीये त्या संयुक्त आहे. मग 1 संयुक्त आहे का, नाही. म्हणजे 1 बघा ना धड मूळ आहे ना धड संयुक्त आहे, म्हणजे 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 0 ही संख्या समही नाही अथवा विषमी नाही. कधी कधी प्रश्न विचारतील तुम्हाला, 0 ही समसंख्या आहे, ऑप्शन नंबर 1 सम. 0 ही विषम संख्या, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 3 संयुक्त. ऑप्शन नंबर 4 अजून काहीतरी मूळ.
शून्य मित्रांनो सम विषम असं काहीच नसतंय, शून्य शून्य असते, शून्य शून्य असते, ठीक आहे. आणि एक ना मूळ ना संयुक्त, ठीक आहे. ओके, चला पुढचा समजलं, सॉरी. हां, आता मित्रांनो 1 ते 100 मधील मूळ संख्या बघा. आता हे तुम्हाला विचारतात कधी कधी, पहिल्यांदा बघा काय विचारतील, 1 ते 10 मधल्या मूळ संख्या किती आहेत, 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत. ऑप्शन 1 4 5 6 7. मग तुम्हाला काढता आलं पाहिजे. कसं बघा, मूळ संख्या 1 ते 10 मधल्या एक आहे का, एक नाही, एक सोडून द्यायची, एक मूळ संख्या नाही. मग 2 घ्या, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, म्हणजे टोटल 1 ते 100 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. आता 11 ते 20 मध्ये किती आहे बरं, 11 येणार का, येस 11 येणार. 12 नाही येणार, 12ला भाग जातो. 13 येणार, 14 नाही येणार, 14ला भाग जातो. 15ला भाग जातो, नाही येणार. 16ला भाग जातो, नाही येणार. 17 येणार, 18ला भाग जातो, नाही येणार. 19 आली, 20 नाही येणार. म्हणजे 11 13 17 19 परत 4. 21 ते 30 मध्ये बघा फक्त 2 संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये फक्त 2 संख्या आहेत. आणि 41 ते 50 मध्ये 3 संख्या आहेत. म्हणजे टोटल 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15. म्हणजे 1 ते 50 मध्ये मित्रांनो किती मूळ संख्या आहेत, तर 15 मूळ संख्या आहेत. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 3 15. 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. किती मित्रांनो, 15 मूळ संख्या आहेत, ठीक आहे. आता पुढे बघा 51 ते 60 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 1 आहे. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10. 51 ते 100 मध्ये मित्रांनो 10 मूळ संख्या आहेत. म्हणजे टोटल 1 ते 100 मध्ये 15 आणि 10 25 मूळ संख्या. 1 ते 50 मध्ये फक्त 15 आहेत. 1 ते 50 मध्ये 15 आहेत आणि 51 ते 100 मध्ये फक्त 10 आहेत मूळ संख्या. मूळ म्हणजे कशानेच भाग न जाणारी संख्या, कशानेच भाग जात नाही. 71 सांगा बरं, 71 कोणत्या पाड्यामध्ये नाही आहेत. 83 सांगा बरं कोणत्या पाड्यामध्ये नाही आहे. 81 आहेत का, आहे ना, 99 81. मग 81 आहेत, दिलेत काही तर नाही देणार. का बरं नाही देणार, मूळ संख्या म्हणजे त्याला फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो, त्याचे अवयव पडत नाहीत आणि तो कोणत्याही पाड्यात नाही आहे, त्याला म्हणतो सरळ सरळ मूळ संख्या. मग 81 आहे का, 9च्या पाड्यामध्ये आहे, मग त्यामुळे नाही आहे, ठीक आहे. चलो समजलं. 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या, 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या. 1 ते 100 मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहेत. चलो 1 ते 100 पर्यंत एकूण बघा आपण काढलं की नाही मगाशी, म्हणजे आपण बेरीज केली ना. 25 मूळ संख्या असून 74 संयुक्त संख्या आहेत. बघा मित्रांनो 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त आहे. याचा अर्थ काय, 25 मूळ संख्या आहेत आणि उरलेल्या सगळ्याच्या सगळ्या संख्या किती आहेत, 74 आहेत. मग तुम्ही ह्याची बेरीज करा बरं, 74 आणि 25 ची. बघा आता मजा बघा, 74 आणि 25 ची बेरीज करा. 5 आणि 4 9, 7 आणि 2 9. मग 1 ते 100 म्हणतो ना आपण म्हणतो 1 ते 100. मग संख्या तर 99 1 कोण गेलं, तर मित्रांनो 1 हे म्हणजे 1 म्हणजे एकच आपला पहिल्यावाला 1 असो ना, 1 2 मधला 1 2 मधला जो पहिला 1 आहे तो धड मूळ नाही आणि संयुक्त पण नाही आहे, त्याच्यामुळे ते इथं येत नाही. म्हणजे पहिली मूळ संख्या 2 आहे बरोबर, पहिली दुसरी मूळ संख्या 3 आहे, नंतर पहिली संयुक्त संख्या काय येते मित्रांनो 4 येणार. का बरं, त्याचे अवयव पडतात ना. ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना आपण संयुक्त म्हणतो. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, मग उरलेल्या 75 संयुक्त पाहिजेत, पण 74 दिल्या. का बरं, 1 जो पहिला आकडा आहे तो घ्यायचा नाही, कारण 1 ही ना मूळ आहे ना संयुक्त आहे, त्यामुळे इथे 1 आलेला नाहीये, लक्षात ठेवा. जोडमूळ संख्या बघा 3 5 बघा जोडी आहे ना, 3 5 ची जोडी आहे, 11 13 ची जोडी आहे, 29 31 ची जोडी आहे. या मूळ संख्यांच्या जोड्यातील संख्यामध्ये 2चा फरक आहे. अशा 2चा फरक असलेल्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणजे जोडून येणाऱ्या मूळ संख्या, लगतच्या येणाऱ्या मूळ संख्या ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे. जोडून येणाऱ्या लगतच्या एका पाठोपाठ एक येणाऱ्या संख्या, एका पाठोपाठचा अर्थ काय होतो, 2 फरक पाहिजे. एका पाठोपाठचा अर्थ असं नाही 13 आणि 14, 14 काय मूळ थोडीच आहे. 15 आणि 16, 15 पण मूळ नाही, 16 पण मूळ नाही. 17 आणि 18 मूळ थोडीच आहे, 17 मूळ आहे, 18 मूळ आहे का, 18 मूळ नाही, 18ला भाग जातो. याचा अर्थ काय मित्रांनो, जोडून येणाऱ्या संख्या म्हणजे 2चा फरक पाहिजे, कमीत कमी 2चा फरक तरी पाहिजे ना, ठीक आहे. 1 व 100च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. किती मित्रांनो, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. वर दिलेल्या तक्त्याच्या आधारे त्या जोड्या शोधा. बघा 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्या आहेत. किती, 8 जोडमूळ संख्या आहेत, ठीक आहे. चेक करू आपण 8 जोडमूळ संख्या आहेत का. बघा पहिली जोडमूळ संख्या 2 आणि 3 होणार नाही. कोण होणार मित्रांनो, 3 आणि 5. का बरं, लगतच्या आहे, 2चा फरक आहे. नंतर
5 आणि 7 लगतचे आहे, 2चा फरक आहे, होणार. 7 आणि 11 4चा फरक आहे, होत नाही. 11 आणि 13 होणार का? यस, 11 आणि 13 लगतचे आहे, 2चा फरक आहे. 2चा फरक कॉन्स्टंट आहे. 13 आणि 17 2चा फरक नाहीये. 14 आणि 17 आणि 19 2चा फरक आहे, मग होणार. ही सुद्धा जोडमूळ संख्या होणार. मग 19 आणि 23 4चा फरक आहे. 23 आणि 29 6चा फरक आहे. 29 आणि 31 2चा फरक आहे, होणार. 29 आणि 31 2चा फरक आहे. 31 आणि 37 2चा फरक नाहीये. 37 आणि 41 2चा फरक नाहीये. 41 आणि 43 2चा फरक आहे, होणार. ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 4चा आहे. 47 आणि 53 खूप मोठा फरक आहे. परत 59 आणि 61 2चा फरक आहे. बघा 59 आणि 61 61 67 नाही जमणार, हे पण नाही. 71 73 होणार. 71 73 होणार. 79 83 नाही. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 झाल्या. बघा म्हणजे पहिली जोडमूळ संख्या 3 आणि 5 आहे आणि शेवटची जोडमूळ संख्या 71 आणि 73 आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये लक्षात ठेवा. मूळ संख्या 25 15 आणि 10, संयुक्त संख्या 74 मगाशी बघितली आपण, आणि जोडमूळ संख्या 8. जोडमूळ संख्या 8. ठीक आहे, चलो समजलं. पुढे बघा सहमूळ संख्या. आता जोडमूळ संख्याच्या पुढची कन्सेप्ट आली सहमूळ. म्हणजे काय? दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. सामायिक विभाजक 1 असेल किंवा त्यांना सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरण दिले आपल्याला 3 आणि 8. बघा 3 आणि 8 दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. 4 आणि 9 कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. दोन क्रमवार संख्यांची जोडी सहमूळ संख्यांची जोडी असते. चलो, लगतची मागची व संख्या व पुढची संख्या म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या आधी येणारी संख्या म्हणजे लगतची मागची आणि पुढची. 23 ही बघा 24 दिले आपल्याला. 24च्या अगोदर कोण आहे रे? 23. 23 कोण आहे? लगतची मागची. 23 ही 24च्या आधी येणारी संख्या आहे, म्हणजेच ती 24ची लगतची. लगत म्हणजे मागून म्हणजे सोबत येणारी. लगतची मागची म्हणजे 24च्या लगतची मागची 23 आहे. 24च्या लगत येणारी पुढची 25 आहे. ठीक आहे. ही संख्या दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने कमी असते. बरोबर आहे. जर x ही y ची लगतची मागची संख्या असेल तर y - x = 1. बरोबर आहे. x ही y ची बघा x ही y ची लगतची मागची संख्या असेल तर बघा दोघांचं म्हणजे ही काय? ही पुढे अगोदर आहे, हे नंतर आहे. म्हणजे y - x जर केलं आपण तर उत्तर 1 आलं पाहिजे. बघा ना 24 + 1 23 येते, 1 येते. त्याचप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे आहे. समजलं? तर लगतची पुढची आणि लगतची मागची कन्सेप्ट. लगतची पुढची म्हणजे समजा आता 20 घेतले, त्याच्या लगतची पुढची काय येईल रे? 21. बरं 20 घेतले, लगतची मागची काय येईल रे? 19. 100 घेतले, लगतची पुढची काय येणार आहे? 101. लगतची मागची काय येणार आहे? 99. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दिलेलं असतं. बघा उदाहरणार्थ दिले लगेच. 25 ही 24ची लगतची पुढची संख्या. हा ठीक आहे, बघितले आपण. सूचनेनुसार संख्या तयार करणे बघितलं ना आपण. हे बघा हेच दिलंय, पुढे डबल घेतले आपण. विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा 9 असतो. बघा मोठ्यात मोठ्या संख्येत काय? प्रत्येक अंक 9 असतो. उदाहरण बघा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय? 999. बर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आणि 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9. बघा ना 1 अंकी म्हणजे एक अंक कोण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 0. मग सगळ्यात मोठं कोण आहे? 9 आहे. मग 1 अंकी सगळ्यात मोठी संख्या 9, 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या 999. बरं ठीक आहे. विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 असतो. सगळ्यात लहान संख्या काढायची, मग सगळ्यात छोटा अंक कोण आहे? 1 घ्यावा लागणार आहे. पुढील सर्व अंक 0 असतात. उदाहरणार्थ 4 अंकी सर्वात लहानात लहान संख्या 1000. 3 अंकी सर्वात लहानात लहान संख्या बघा ना 3 अंकी म्हणजे काय म्हणतो आपण? 999. पण लिमिट झालं 101 आहे. त्याच्यापेक्षा लहान कोणी? 100 आहे ना. 100 बघा 3 अंकी लहानात लहान 100. दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सर्वात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकांनी तयार होणारी संख्या मोठ्यात मोठी असते. मग उदाहरण त्यांनी काय दिलं आपल्याला? 5 3 8 9 हे 4 अक्षर वापरायचे, अंक वापरायचे. 5 3 8 9 हे 4 अंक वापरून सर्वात मोठ्यात मोठी संख्या करायची. मग सगळ्यात मोठं कोण आहे? 9 आहे. 2 नंबरला मोठं 8 आहे. 3 नंबरला मोठं 5 आहे. शेवटी 3 आहे. 9853 आहे का रे आन्सर? बघा म्हणजे 9 5 3 8 9 हे अंक वापरून एखादी संख्या तयार करायला सांगितली तर आपण काय करणार? सगळ्यात पहिले मोठा 9 घेणार, नंतर 8 घेणार, नंतर 5 घेणार आणि नंतर 3 घेणार आहोत. 3 घेणार आहोत. ठीक आहे.
इथपर्यंत काही डाऊट नसावा. चलो पुढं. दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एकदा वापरून सर्वात लहान अंक मात्र 0 नव्हे प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकाने तयार होणारी संख्या लहानात लहान असते. आता काय विचारलं, 5 7 1 4 हे अंक वापरायचे आपल्याला आणि 4 अंकी संख्या बनवायची. मग सगळ्यात छोटं कोण आहे? 1. 2 नंबरला छोटं 4, 3 नंबरला छोटा 5, सगळ्यात मोठा शेवटी 7. 1457 ह्याच्यापेक्षा लहान संख्या होऊ शकत नाही. सगळ्यात लहान कोण आहे? लहानात लहान संख्या म्हणली की सगळ्यात लहान संख्या पहिल्यांदा लिहायची, त्यानंतर चढत्या क्रमाने लिहितली जायचं, सगळ्यात शेवटी मोठी संख्या लिहायची. जर त्यांनी विचारली आता हेच अंक त्यांनी सांगितले आणि सर्वात मोठी संख्या म्हणले, मी काय करणार, सर्वात मोठं सगळ्यात पहिले लिहिणार, नंतर 2 नंबरला छोटा, नंतर 4, नंतर 1. 7541. म्हणजे इथं जातो आपण उतरत्या क्रमाने, इकडे जातो आपण चढत्या क्रमाने. असं तुम्हाला समजलं पाहिजे. परीक्षेमध्ये ह्याच्यावरती हमखास प्रश्न असतात मित्रांनो. असे प्रश्न तुम्हाला सोडवता आलेच पाहिजेत. ठीक आहे. चला, जर एखादा अंक 0 असेल तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहावा. बरोबर आहे. आता 7800 म्हणजे 7850 हे 4 अंक वापरून लहान संख्या कोणती? मग सगळ्यात लहान 0 जर लिहिलं तुम्ही, बघा 0 लिहिलं तर मग संख्या किती मित्रांनो? 3 अंकी संख्या तयार होईल. मग 3 अंकी पाहिजे का? नाही, 4 अंकी. 0 पेक्षा मोठं कोणी? 5. मग 5 घेतले, मग 7 घेतले, 8 घेतले. 5078. बघा 5078 लिहिले त्यांनी, 5078 लिहिलेले आहेत. 2 किंवा 3च अंक दिलेले असताना प्रत्येक अंक कमीत कमी एकदा वापरून 4 अंक किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी अथवा लहानात लहान संख्या तयार करणे. बघा त्यांचं म्हणणं काय आहे, 2 किंवा 3 अंक दिले आणि कमीत कमी प्रत्येकदा अंक एकदा वापरायचा, 4 किंवा 5 अंकी संख्या तयार करायची. मग कसं करणार? अशा प्रकारची मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा. बघा उदाहरणार्थ 350 या अंकापासून बनणारी अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 555 30. म्हणजे मोठा अंक 3 वेळेस लिहायचा. का बरं 3 वेळेस लिहायचा? बाकी बघा मोठा लिहिल्यानंतर कोण उरतं शेवटी? 3 आणि 0. ते शेवटी त्या दोघांना लिहून टाकलं. मधल्या जागेवर काय लिहिणार तुम्ही? मोठा अंक लिहायचा. अशा प्रकारची लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहिताना बघा लहानात लहान संख्या करायची. किती अंकी करायची? 5 अंकी करायची. ठीक आहे. 4 अंकी करायची. किती अंक दिले? हे 3 अंक दिले. मग लहानात लहान म्हणजे काय होणार? 2 3 आणि 9. मग 4 अंक थोडीच आहे, 4 अंकी नाही ना. मग 4 अंकीसाठी हा 2दा लिहायचा, 22 2दा लिहायचा. मोठ्यात मोठ्याच्या वेळेस पण तो मोठा सगळ्यात पहिले 2दा लिहायचा, छोटा 2दा लिहायचा. दिलेल्या अंकामध्ये 0 हा अंक असल्यास तयार करायच्या संख्येतील डावीकडून दुसऱ्या स्थानी 0 हा अंक घेऊन तोच सर्वात लहान अंक आहे म्हणून जास्तीत जास्त वेळा लिहावा. उदाहरणार्थ 802 हे अंक दिले असल्यास 5 अंकी संख्याला तयार करायची. मग 5 अंकी म्हणजे काय? सगळ्यात छोटं कोण आहे? सगळ्यात छोटं इथे 0 आहे. मग 0 घेतल्यावर होणार नाही ना ते. मग 2 पासून सुरुवात करावं लागेल. 2 पासून सुरुवात केल्यानंतर शेवटी 8 तर लिहावं लागणार आहे. मध्ये रिकाम्या जागेत काय लिहायचं? मग 0 0 0 0 सॉरी 1 0 कॅन्सल करावं लागते. 1 0 कॅन्सल 20008. 20008 म्हणजे कसं करायचं बघा. जर 0 आलेलं असेल तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? 2 लिहायचा. 0 ने सुरुवात करू शकत नाही ना आपण. मग 2 लिहिला, 2 नंतर 0 लिहू शकतो. मग 0 जास्तीत जास्त वेळा लिहावा जेणेकरून संख्या छोटी येईल, छोटी संख्या येईल आपल्याला. ठीक आहे. चलो आता मित्रांनो 1 अंकी एकूण संख्या 10 आहेत. आता हे थोडं माहिती दिली आपल्याला. 1 अंकी असणाऱ्या संख्या किती आहेत? 10 आहेत. कसं काय? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 किंवा 1 पासून 0 पर्यंत मोजा. 1 अंकी संख्या 10 आहेत. बरं. 2 अंकी संख्या किती येते मित्रांनो? 90. 3 अंकी संख्या 900. 4 अंकी संख्या 9000. 1 अंकी संख्या 10, 2 अंकी 90, 3 अंकी 900, 4 अंकी 9000. हे सगळं तुम्हाला असं समजलं पाहिजे. किंवा 100 ते 999 मध्ये 3 अंकी संख्या किती आहेत म्हणलं, तुमचं उत्तर लगेच पाहिजे 900. तुमचं उत्तर लगेच आलं पाहिजे 900. ठीक आहे. चलो आता बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा तक्ता दिला आहे. बघा 1 ते 100 पर्यंत 0 ते 9 अंक किती वेळेस येतो? म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 किती वेळेस येतो मित्रांनो? 0 म्हणजे आपण 1 ते 100 लिहितो ना, आपले 1 2 अंक वापरतो, 1 2 3 4 5 6 म्हणतो ना 100 पर्यंत. तर 0 मित्रांनो 11 वेळेस येतो. 1 किती वेळेस येतो? 1 येतो 21 वेळेस, 2 येतो 20 वेळेस, 3 20 वेळेस, 4 20 वेळेस, 5 20 वेळेस, 6 20 वेळेस, 7 20, 8 9. म्हणजे फक्त लक्षात ठेवा मित्रांनो 0 आणि 1 मध्येच थोडं डिफरन्स आहे. 0 हा आकडा 11 वेळेस येतो 1 ते 100 मध्ये आणि 1 हा आकडा 21 वेळा येतो. बघा मी काय म्हणतोय, 0 हा आकडा 11 वेळेस येतोय आणि 1 हा आकडा
1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो. बाकी 2 हा आकडा 2 पासून 9 पर्यंत आकडे प्रत्येक आकडा 20-20 वेळेस रिपीट होतो. 0 11 वेळेस होतो, 1 21 वेळेस होतो, 2 3 5 7 जर म्हणलं तर 20 वेळेस रिपीट होतो. बरं 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्यापर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो त्या संबंधीचा आकडा दिला आहे. 10 ते 99. आता 1 ते 100 झालं. 10 ते 99 मध्ये बघा 0 9 वेळेस येतो, 1 19 वेळेस येतो, म्हणजे 0 9 वेळेस येतो, बाकी सगळे 19 पर्यंत येतात. 10 ते 99 मधली गोष्ट चालली आपली. ठीक आहे, 10 ते 99 मधली. चलो आता मित्रांनो आपण आत्तापर्यंत सगळा थेरी पार्ट तुमचा ह्या संख्या आणि संख्या पद्धतीवरती एका प्रकारे खूप डिटेलमध्ये एकदम कव्हर केला आहे. कोणत्या संख्या किती असतात, जोडमूळ म्हणजे काय, सहमूळ म्हणजे काय, सापेक्ष मूळ म्हणजे काय, सम म्हणजे काय, विषम म्हणजे काय, संयुक्त म्हणजे काय, सगळं 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 बघितलं आहे. ठीक आहे, मग आता आपण खऱ्या अर्थाने प्रश्नाला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला आत्तापर्यंत कितपत समजलं हे मला पण चेक करता येईल आणि तुमचे काय डाऊट असतील स्वतःबद्दल तर ते सुद्धा तुम्हाला सोडवताना समजतील. डाऊट असतील लगेच कॉल करायचा, मेसेज करायचा. तुमच्या डाऊटला किंवा तुमच्या एखाद्या म्हणतो ना आपण की कन्सेप्ट क्लिअर नाही किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अडकली त्या गोष्टीला नक्कीच उत्तर देण्यात येईल. ठीक आहे, बघा एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती. त्यांचं म्हणणं आलं एक 2 अंकी संख्या आहे, बरोबर, त्या संख्येच्या अंकाची बेरीज 11 आहे. बरं आता काय करायचं माहिती आहे का, सरळ सरळ ऑप्शनकडे जायचं. सरळ सरळ मित्रांनो ऑप्शनकडे जायचं. 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 8 आणि 3 11, 7 आणि 4 11, 4 आणि 7 11, 8 आणि 3 11, सगळे ऑप्शनमध्ये 11 आहे. बरोबर, ठीक आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता 83 मध्ये 27 मिळवा, काय येतं रे, 7 आणि 3 10, 8 आणि 2 10 आणि 1 11, उत्तर आलं 110. त्यांचं म्हणणं आलं त्याच्यामध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात. त्यांचं म्हणणं आलं समजा आपण 83 मध्ये 27 मिळवले तर उत्तर आपलं 38 आलं पाहिजे. शक्य आहे का हो, नाही शक्य. 74 दुसरं घेऊया. 74 मध्ये 23 किती 27 मिळवल्या असता उत्तर येणारे 47. कसं काय शक्य आहे मला सांगा. मोठ्या संख्येमध्ये अजून ऍड केलं उत्तर 74च्या पुढे येणारे, हे पाठीमागे येते, म्हणजे एक ऑप्शन कॅन्सल, बी कॅन्सल. तिसरं ऑप्शन 47. त्यांचं म्हणणं आलं 47 मध्ये 27 मिसळा, तुमचं उत्तर उलटे आकडे आले पाहिजे, म्हणजे 74 आलं पाहिजे. करून बघा. 7 आणि 7 14, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे तुमचं उत्तर उलटं आलं पाहिजे. आले का उलटं उत्तर 74? यस आलेलं आहे, ऑप्शन नंबर सी. म्हणजे 47 मध्ये 27 जर मिळवले तर हे आकडे उलटे होतात, त्यामुळे आपण ऑप्शननुसार गेलो, तुमचं उत्तर 47 आलं. शेवटचं करायची गरज आहे का हो, नाही गरज, तरी करून बघा. 38 अधिक 27, 8 आणि 7 15, 3 आणि 2 6 आणि 1 7, उत्तर 75 येते. पण त्यांनी म्हणलं उत्तर हे आकडे फिरले पाहिजे, उलटे फिरले पाहिजे. उलटे फिरतात का हो आकडे, नाही फिरत. ठीक आहे, अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. चलो नेक्स्ट. 7,05,002 ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहिणार. बघा 7,05,002, 7,05,002. मला सांगा 5,002 कुठं कुठे बघा बरं. हे काय आहे 502 कॅन्सल, हे 5,002 वाटतात, थांबूया. हे बघा 50,002 कॅन्सल, हे काय 502 कॅन्सल. म्हणजे बघा 7 लाख, बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 7 लाख आहे, आणि शेवटी 5,002. 5,002 कसं लिहितो आपण, 5,000 आणि 2, मग आपलं उत्तर आलं 5,002. म्हणजे असं पाहिजे. मग हे असं कुठे, ऑप्शन नंबर बी मध्ये, त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी आलेलं आहे. ऑप्शन नंबर बी आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक. आता कमाल म्हणजे मित्रांनो काय माहिती आहे का, सगळ्यात मोठी. 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या. मग सगळ्यात मोठी म्हणजे काय, 9 घ्यायचा. 5 अंकी 1 2 3 4 5, 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी सगळ्यात लहान संख्या. सगळ्यात लहान संख्या म्हणजे मला सांगा, 5 अंकी सगळ्यात लहान, मग सगळ्यात लहान काय म्हणून बरं, सगळ्यात लहान 5 अंकी सगळ्यात लहान 1 2 3 4 5, 10,000 ना. सगळ्यात लहान कोण आहे, 10,000. 9 9 9 9 8, 89,999, ऑप्शन नंबर डी. 5 अंकी सगळ्यात मोठी आणि 5 अंकी सगळ्यात लहान. 10,000 पेक्षा छोटी संख्या कोणती हो, 9,999. मग पण ती किती अंकी झाली, 4 अंकी. त्यांनी काय विचारलं आपल्याला, 5 अंकी संख्या. मग मला सांगा 10,000 5 अंकीच आहे ना. मग तू म्हणताल 10,000 का घेतली, छोटी आहे ना. 10,000च्या पुढं काय, 10,001, म्हणजे याचा अर्थ ही मोठी झाली, 1 न मोठी झाली. मग सगळ्यात छोटी हीच आहे
दोघांची वजाबाकी केली, उत्तर आलं 89,999. क्वेश्चन नंबर 5 आहे हा. 6, 4, 2, 1 आणि 0 यांचा एकदाच वापर करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या लिहा. आता किती मित्रांनो मला सांगा, इथं किती आकडे? 6, 4, 2 आणि 1 आणि 0 एवढे आकडे वापरून तुम्हाला काय करायचंय? 5 अंकी मिळणारी किमान म्हणजे कमीत कमी छोटी संख्या लिहायची. मग मला सांगा सगळ्यात छोटं कोण आहे हो? 0. मी जर 0 पासून सुरुवात केली, उरलेले अंक किती? 4. म्हणजे तुमची संख्या होती 4 अंकी. 0 घ्यायचा का? नाही घ्यायचा. नंतर त्याच्यानंतर मोठं कोण आहे? 1 घ्यायचा. बरं, मग आता 0 घेऊ शकतो का? यस. अजून 0 पेक्षा मोठं कोण आहे? 2. अजून मोठं कोण आहे? 4. अजून मोठं कोण आहे? 6. 10,246 ऑप्शन नंबर डी. 10,246 ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आलेलं आहे. 10,246 कसं केलं मला सांगा. मी जर 0 पहिल्यांदा घेतला असता बघा, 0, 1, 2, 4, 6 ही सुद्धा संख्या झाली असती. पण मित्रांनो ही 5 अंकी गाव नाही. 0 अगोदर आहे. 0ला काही किंमत आहे का अगोदर? 0ला किंमत नाही. नंतर किंमत आहे. 6 वर 0 लिहिला ते होणार 12,460. जर तुम्ही 0 शेवटी टाकला तर अगोदरच्या 0ला किंमत नाही. मग त्यामुळे ही संख्या झाली 4 अंकी. विचारली 5 अंकी. त्याच्यामुळे मी 0च्या ऐवजी पुढचा मोठा अंक घेतला. 0च्या नंतर मोठा अंक कोणी? 1 आहे. मग 1 पासून सुरुवात केली. मग 0 घेऊ शकतो का? घेऊ शकतो. मग असं 0 घ्यायचा आणि 2, 4, 6 लिहिले. उत्तर आलं 10,246. किंवा तुम्ही ऑप्शनकडे जर बघितलं, मला सांगा 12,000 हे 1246 बघा, हे 1246 मुद्दाम दिले त्यांनी आपल्या चुकायसाठी. त्यांनी काय विचारलं? 5 अंकी संख्या. हे 5 अंक आहेत का हो? 4 अंक आहेत ना. आणि 61,000 तर काय खूपच मोठी झाली. म्हणजे तुम्ही ऑप्शनकडे जर बघितलं 12,000, 61,000 आणि 10,000 छोटे कोण येऊ? 10,000. उत्तर तुमचं डी आलेलं आहे. डी आलेलं आहे. पुढचं 6,54,872 संख्या दिली आपल्याला. या संख्येतील 4 व 7 या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? मित्रांनो 4 व 7चा स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, स्टार्टिंगला बघितलं आपण. स्थानिक किंमत म्हणजे काय? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. एकक, दशक. दशक म्हणजे काय हो? 10. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे बघा 4ला तुम्ही गुणाकार करा 1000 उत्तर आलं 4,000. 7ला तुम्ही गुणाकार करा 10 उत्तर आलं 70. म्हणजे 4ची स्थानिक किंमत आहे 4,000, 7ची स्थानिक किंमत आहे 70. त्यांनी काय विचारला? 4 व 7 या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? फरक किती? मग काढा फरक. 4,000 वजा 70 करा भागा वजा बाकी. 0तून 0 गेले 0. इथं 0तून 7 जातात का हो? नाही जात. मग 10 झाले, इथं 7 झाले. 10तून 7 गेले 3, हातचा आला 1. 10तून 1 गेला 9, हातचा आला 1. 4तून 1 गेला 3. 3,930. कुठे ऑप्शन? पर्याय क्रमांक सी मध्ये 3,930. तुम्हाला प्रत्येक प्रश्न वेगळ्या धर्तीवरचा आहे. टॅकल करता आला पाहिजे, समजला पाहिजे, सोडवता आला पाहिजे. आणि डाऊट असेल तर आम्ही इथं आहोतच. चलो पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. 0, 1, 3 आणि 5 हे अंक एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी विषम संख्या. आता मला सांगा मित्रांनो, विषम संख्या म्हणजे काय हो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही आकडा असतो त्याला म्हणतो आपण विषम संख्या. मग मला सांगा तुम्ही इथं विषम संख्येला आपण 1, 3, 5 घेऊ शकतो का? घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे 0 शेवटी आला नाही पाहिजे पहिली कंडिशन. हे अंक एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या. मग 0 जर मी अगोदर घेतला लहान होईल का? नाही होणार. मग मी काय करतो? 1 अगोदर घेतो, 0 घेतो, नंतर 3 घेतो, 5 घेतो. 1035 1035 बघा 1035 53 बघा ना. 35 53 कसे आकडे फिरवले? मोठं कोण आहे? छोटं कोण आहे? लहानात लहान विचारलं ना, मग ऑप्शन नंबर डी आहे. एक त्यांनी काय विचारलं? लहानात लहान संख्या. मी काय करणार? जर मी 0 अगोदर घेतला असता बघा, त्यांनी सिरीज दिली, आपली सिरीज दिलेली आहे. हा छोटा, मग मोठा, मग मोठा, मग मोठा. मी असंच लिहिलं असतं, पण उत्तर माझं काय आलं असतं? 3 अंकी संख्या ना हो ही, 4 अंकी पाहिजे. मग मी काय केला? 0 आणि 1ची पोझिशन चेंज केली. 1ला इकडे लिहिला, 0ला इकडे लिहिला. मग 3 आणि 5 म्हणजे उत्तराला आपलं 1035 ही 1035 ही 4 अंकी लहानात लहान संख्या आहे. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण संख्या आणि संख्याचे पद्धती किंवा प्रकार जे असतात त्याच्यावरती आपण लेक्चर घेतले आजचं. त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत.
तुम्ही प्रॅक्टिस करा, अभ्यासाला लागा आणि डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा, सांगा, अवश्य कॉल करा, तुमचे डाऊट सोडवणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून वेगळ्या प्रकारचे अजून प्रश्न घेणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून तुमचा मॅथ्सचा अभ्यास एकदम अप टू डेट राहणार आहे. ठीक आहे, आज इथे थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि सराव महत्त्वाचा आहे, सरावाला लक्ष द्या. ठीक आहे, थँक्यू.